नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी मृणाल. किचन क्वीन मृणाल या मराठी चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तुमच्याकडे या अशा माझ्यासारख्या शिळ्या पोळ्या शिल्लक राहिल्या आहेत का? अहो, टेन्शन कशाला घ्यायचं मग? चला ना, करूया आपण तिचा सिम्पलसा मेकओव्हर. चपातीचे असे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरला थोडंसं वाटून घ्यायचं. जास्तही बारीक नाही, जास्तही मोठं नाही, मीडियम असं वाटून घ्यायचं. त्यासाठी लागणारे साहित्य: 2 बारीक चिरलेले कांदे, 1 मिरची, 2 चमचे शेंगदाणे, कोथिंबीर, कढीपत्ता, लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद, तीळ, जिरे, मोहरी आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला. दुसरीकडे कढईमध्ये 4 चमचे तेल घालून शेंगदाणे तळून घ्यायचे. तळलेले शेंगदाणे काढून ठेवायचे, नाहीतर जास्त वेळ शेंगदाणे तळत ठेवले तर ते करपून जातात. त्यानंतर तेलामध्ये जिरे, मोहरी, तीळ घालून घ्यायचं आणि त्यामध्ये कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता घालून झाल्यावर हळद घालायची, म्हणजे कढीपत्ता हिरवागार तसाच राहतो. त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची घालायची. मिरचीला थोडा वेळ हलवून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा. कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत हलवून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीरमुळे छान स्वाद येतो. आता त्यामध्ये तळून घेतलेले शेंगदाणे घालायचे, जे आपण साईडला ठेवले होते. आता त्यामध्ये लाल तिखट, किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ घालून परतून घ्यायचे. मिक्सरला वाटून घेतलेली पोळी घालायची आणि छान असं त्याला एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची. चला तर मग मंडळी, आता वेळ झाली आहे सिक्रेट टिप बघायची. 1, 2, 3 स्टार्ट. गॅसची फ्लेम मीडियम करायची. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून एकसारखं हलवून 5 मिनटं ठेवून द्यायचं तसंच. त्यामुळे पोळी कुरकुरीत होते. त्यानंतर त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा. तर अशा प्रकारे पोळीचा मेकओव्हर करून कंप्लीट झाला आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी? कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.